तर राम मंडळी, नावाचं शुभम, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी संपूर्ण फॅमिलीसोबत फिरायला आलेलो आहे देवदर्शन। तर ब्लॉगची सिरीज येणार आहे पूर्ण, आणि अक्कलकोट, गाणगापूर आणि भरपूर ठिकाणं करणार आहे। तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर पहिला आम्ही आलो आहे श्री तुळजापूर भवानी माता मंदिर। तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे, इथून आपण चला आज जाऊयात। तर मुख्य प्रवेशद्वाराच्या आता आम्ही आलेलो आहे, आणि आता हे बघा दर्शनाची लाईन इथूनच चालू झालेली आहे। सॅटर्डे संडे असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे, आणि चला आज जाऊयात, देवीचं दर्शन घेऊयात। इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप सुंदर असं पेंटिंग पण लावलेलं आहे, आणि इथून आम्ही वर चाललो आता दर्शन घेण्यासाठी। तर लाईन बघू शकता केवढी मोठी अशी लाईन आहे बघा। सॅटर्डे संडे असल्यामुळे खूपच जास्त गर्दी आहे सांगितल्याप्रमाणे, आणि इथं पिण्याच्या पाण्याची सोयीसुद्धा आहे। तर दर्शन झालेलं आहे, आणि बाहेर आलेलं आहे। कळस बघ केवढा सुंदर, आणि तर आज तो चिंतामणी दगड जो की भविष्य सांगतो, आणि त्यासाठी पण खूप मोठी लाईन आहे। तर जाऊयात तसंच। तर तुळजापूर भवानी मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहे दत्तांचं दर्शन घ्यायला गाणगापुरात। दुसरा दिवस काल गाणगापूरच्या दत्तांचं दर्शन घेऊन आज सकाळी आम्ही आलेलो आहे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला। तर सकाळ असल्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे, तर लवकर जाऊन दर्शन घेऊया। तर चला जाऊयात।
आपलं दर्शन झालं तर चला जाऊयात हॉटेलला. तर ही सर्वात मोठी स्वामींची मूर्ती आहे. तर तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आणि हा सिरीजचा पहिला पार्ट होता. तर इथून पुढचे पार्टसुद्धा बघायला तुम्ही विसरू नका. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला बाय बाय.